Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल शरद पवारांची पुणे येथे भेट घेतली। धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून शरद पवारांचे म्हणजेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे जवळपास आता निश्चित झाले। मोहिते पाटील कुटुंब पुन्हा एकदा भाजपमधून राष्ट्रवादीकडे का वळलंय याला प्रमुख 3-4 कारण आहेत। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। यातील पहिलं कारण आहे ते म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेवरून झालेला श्रेयवाद। दुसरं कारण आहे ती म्हणजे पक्षातूनच मोहिते पाटलांच्या विरोधात तयार झालेला एक गट। तिसरं कारण म्हणजे माळशिरस तालुक्यात झालेलं अंतर्गत राजकारणामध्ये झालेली ढवळाढवळ। आणि चौथं कारण म्हणजे उमेदवारीला केलेला विरोध आणि तरी देखील त्यांना दिलेली उमेदवारी। यातील पहिलं कारण पाहूया ते म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना। 2004 मध्ये उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचा एक संकल्पना त्यांची होती आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत असताना हा प्रस्ताव मांडला होता। त्यामध्ये कृष्णेचं पाणी भीमेला आणायचं अशी ही योजना होती आणि सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर या सर्व भागातील जो दुष्काळ आहे तो दूर करायचा अशी ही योजना होती। मात्र त्याला जो पाणी वाटपाचा तंटा लावत आहे याची अडचण येत होती। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे ती राजकीय इच्छाशक्तीची होती। ही योजना इतकी मोठी होती की त्याचं श्रेय जर मोहिते पाटलांना मिळालं ते अनेक पिढ्यानपिढ्या ते श्रेय त्यांना राहील। त्यामुळे कुठंतर पक्षातूनच त्या योजनेला एक ताकद दिली गेली नाही आणि कुठंतर त्यातून मोहिते पाटलांचं खच्चीकरण सुरू झालं। त्यामध्ये आपण पाहिलं की आत्ताच काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे माढ्यामध्ये आले होते। त्यावेळेस देखील आत्ता त्या योजनेचं नाव बदलून फ्लड डायव्हर्शन ठेवलेलं आहे आणि त्यावेळेस ती योजनेला मान्यतेबद्दल बबनदादा शिंदे बोलले। तर त्यावेळेस अजित पवार म्हणाले की आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही योजना होणं शक्य नाही। या योजनेला मोठा खर्च आहे, पूर आल्यावरच ते पाणी इकडे येणार आहे, त्यामुळे एवढा मोठा खर्च होणं शक्य नाही असं आत्ता देखील अजित पवार म्हणाले। त्यापूर्वी अनेक नेत्यांनी या योजनेची खिल्ली उडवली होती। त्यामध्ये सदाभाऊ खोत असतील किंवा अनेक नेते होते की ही योजना पूर्णच होणार नाही असं म्हणत होते। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील 2019ला भाजपमध्ये प्रवेश केला आणि बिनशर्त पाठिंबा दिला की यामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण करा। ही योजना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली। त्याचं नाव बदलून फ्लड डायव्हर्शन ठेवण्यात आलं, कारण का तंटालावाचे जे काही नियम आहेत त्यातून फ्लड डायव्हर्शन म्हणजे पुराचं पाणी हे इकडं वळवायचं अशी योजना झाली। मात्र यात मोहिते पाटलांना कुठंच घेतलं गेलं नाही। आपण यामध्ये अनेक बातम्या पाहिल्या किंवा अनेक माहिती पाहिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बैठका व्हायच्या आणि त्यातूनच ही योजना पुढे घेत गेली। मात्र यात मोहिते पाटील परिवार कुठेही दिसला नाही। त्यामुळे सगळ्यात त्यांचा जो महत्त्वाचा मुद्दा होता त्यातूनच त्यांना वगळण्यात आलं, हे पहिलं कारण आहे। दुसरं कारण म्हणजे पक्षातून होणारा विरोध। ज्यावेळेस मोहिते पाटील कुटुंब राष्ट्रवादीमध्ये होतं त्यावेळेस आपण जर पाहिलं तर मोदी लाटेमध्ये विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते, तरी देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस मोहिते पाटलांच्या विरोधात एक राष्ट्रवादीतूनच समविचारी आघाडीचा एक अजितदादा पवार यांचा एक गट निर्माण झाला होता आणि त्यातून मोहिते पाटलांचं खच्चीकरण करणं किंवा त्यांना विरोध करणं या गोष्टी सुरू होत्या। त्यातूनच अनेक गोष्टी घडत गेल्या। बँकेच्या कारवाई असतील, कारखान्याचे कर्ज असतील, अशा गोष्टी, पक्षातून होणारी विरोध याला सर्वांना कंटाळून मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला। विधान परिषद मिळाली, पाण्याची योजना मार्गी लागली। मात्र पुन्हा एकदा तेच नेते पुन्हा भाजपमध्ये आणि मोहिते पाटलांना विरोध करताना दिसत आहेत। आणि आता देखील त्यांच्याच विरोधात मोहिते पाटलांना ज्यावेळेस उमेदवारी मागितली तर याच नेत्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची शिफारस केली आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून दिली। त्यामुळे जे राष्ट्रवादीमध्ये घडलं तेच मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये भाजपमध्ये घडलेलं आहे। तिसरं कारण म्हणजे माळशिरसचं जे अंतर्गत राजकारण आहे यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ढवळाढवळ केली असा आरोप तिथल्या स्थानिक नेत्यांकडून किंवा मोहिते पाटलांकडून देखील केला जातो। यामधील त्यांची नगरपंचायत असेल किंवा विरोधकांना बळ देणं असेल किंवा स्थानिक जे नेते आहेत किंवा मोहिते पाटलांचे जे विरोधक आहेत, आत्ता महायुतीमध्ये राष्ट्रवादी एक 5-6 महिन्यापूर्वी आला। त्यापूर्वी मोहिते पाटलांचे विरोधक असणारे संजय मामा शिंदे, बबनदादा शिंदे किंवा अन्य नेत्यांशी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जवळीक साधली होती। त्यामुळं मोहिते पाटील या ठिकाणीही दुखावले गेले होते। आणि चौथं आणि शेवटचं कारण ते म्हणजे उमेदवारीला केलेला विरोध। यावेळेस आपण पाहिलं की धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारीची मागणी केली आणि
त्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी न देता पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही उमेदवारी देण्यात आली। त्यामुळं मोहिते पाटील भाजपमधून पूर्णपणे दुखावले गेले आणि मोहिते पाटलांना गृहीत धरून या सर्व गोष्टी केल्या जात आहेत असं एक चित्र दिसायला लागलं। आज जर परिस्थिती अशी आहे तर भविष्यात मोहिते पाटील गट शिल्लक राहणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना होती। त्यातून कुठं तर मोहिते पाटलांनी तुतारी घेण्याचा म्हणजेच राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा हा निर्णय घेतला आहे। आता या 14 तारखेला मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे आणि यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील सोडून सर्व मोहिते पाटील जवळपास राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे। धैर्यशील मोहिते पाटील माढातून लोकसभेचा अर्ज भरणार आहेत। त्यालाच पूरक जो डमी अर्ज असतो तो विजयसिंह मोहिते पाटलांचा असणार आहे। त्यामुळं माढ्याची ही जी लढत आहे ही अतिशय अटीतटीची होणार आहे आणि भाजपला मोहिते पाटलांनं हा घेतलेली जी भूमिका आहे ही नक्कीच परवडणारी नाही। ज्या पद्धतीनं गिरीश महाजन म्हणले की मोहिते पाटलांची नाराजगी परवडणारी नाही, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जरी सर्व आमदार जरी निंबाळकरांच्या पाठीमागे असले तरी देखील ही निवडणूक अटीतटीची होणार आहे आणि यामधून येणाऱ्या काळामध्येच भारतीय जनता पार्टी आपला हा जिंकलेला गड राखते का पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला अभेद्य करते हे एकदा यावरून दिसून येईल। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर।